गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता 27 ऑगस्ट रोजी बाप्पांची स्थापना होते. तर घरोघरी बाप्पांची स्थापना केली जाते. तर शुभमुहूर्त कोणता आहे तर आपल्याला सकाळी 6 ते दुपारी 1:45 शुभमुहूर्त दिलेला आहे. तर या वेळेमध्ये तुम्हाला बाप्पांची स्थापना करायची आहे. जर तुम्हाला या वेळेत नाही जमलं तर तुम्ही सकाळ ते संध्याकाळ ह्या वेळेमध्ये सुद्धा करू शकता. पण शुभ वेळ आहे ती 6 ते 1:45 आहे. पण आता ज्यांना शक्य होतं आहे त्यांनी तर या टायमिंगमध्ये करावी. ज्यांना शक्य होत नाही काही कारणास्तव तर त्यांनी नंतर दिवसभरात कधीही केली तरी चालू शकते. तर सगळ्यांनाच आता पूजा करायची झाली तर ब्राह्मण काका भेटतील असं होत नाही. त्यामुळं घरच्या घरी पूजा अगदी विधिवत पद्धतीने कशी करायची तर यासाठी लागणारं साहित्य सगळं अगोदर काढून घ्यायचं. म्हणजे पूजा करताना आपल्याला उठावं लागत नाहीत. फळं फुलं जे तामण आहे किंवा सगळं पूजेचं जे साहित्य असतं, पाणी, गुळ खोबरं, विड्याचं पाणी, पंचामृत आणि नारळ आला तर त्यासोबत हळदी कुंकू अष्टगंध, तांदूळ आहेत, धूप अगरबत्ती, विड्यासाठीचं साहित्य असतं, बाप्पांसाठी दुर्वा आल्या, जानवं आलं, कापसाची वस्त्रमाळ आली, कलशाला हळदी कुंकवाची बोटं वडून ते पण करून घ्यायचं. आणि पूजेमध्ये आपल्याला नैवेद्यासाठी मोदकसुद्धा लागतात. हात पुसण्यासाठी रुमाल घ्यायचा. तामणामधलं ज्यावेळी आपण अभिषेक करत असतो ते काढण्यासाठी रिकामं भांडंसुद्धा एक घ्यायचं. आणि जिथं आता त्या दिवशी आपण घरातली साफसफाई अगोदर केलेलीच असते तरीसुद्धा गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची. आणि जिथं तुम्हाला बाप्पांची स्थापना करायची आहे तिथं सजावट करून घ्यायची तुम्हाला जसं जमेल तसं. त्यावरती आता एक पाट ठेवलेला आहे, त्यावरती स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू टाकलेलं आहे. पाटावरती लाल वस्त्रच किंवा पिवळं वस्त्र तुम्ही ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने बाप्पांची मूर्ती आपण घरात आणलेली असते तर ती त्याच्यावरती एखादं ब्लाऊज पीस टाका किंवा नवीन वस्त्र झाकून आपल्याला ही मूर्ती आणत असतो आपण घरात आणि ती अशीच ठेवलेली असते. तर नंतर इथं आपल्याला अगोदर कलश तयार करायचा. तर या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे सगळं टाकून घ्यायचं आहे. कलशाखाली सुद्धा तांदूळ ठेवलेले आहेत, त्यावरती हळदी कुंकू टाकून हे अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं. समयीतीमध्ये वाती घालून तेल किंवा तूप घालून ठेवायचं. आणि नंतर यामध्ये फूल पण टाकलेलं आहे. आणि जी विड्याची पानं असतात 5 पानं आपल्याला या कलशावरती ठेवायची आहेत अशा पद्धतीने. आणि यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर कलश तयार करून घेतला. तर अगोदर आता आपण पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे अग्निदेवांची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आणि नमस्कार करायचा आहे. तर दोन्ही जे काही समयी देव तुम्ही लावत असाल तर त्यांना अशा पद्धतीने अगोदर देव लावून घ्यायचे आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची. आता नंतर शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे स्वतःवरती आणि पूर्ण जिथं आपण ही सगळी पूजा मांडलेली आहे तिकडं सगळीकडे असं पाण्यामध्ये फूल बुडवून असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजेच सर्वच पूजेच्या जागेची आणि आपल्या स्वतःची सुद्धा शुद्धी होते. नंतर आपल्याला हे जे वस्त्र झाकलेलं होतं ते काढायचं आहे आणि सुरुवातीला आता आचमन करायचं आहे. तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आणि ते स्वतः प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि चौथ्यांदा ते खाली सोडायचं आहे. 3 वेळा तुम्ही प्यायचं आणि चौथ्यांदा खाली सोडायचं. तर ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे. आणि नंतर विष्णूची 24 नावंसुद्धा घेतली जातात. ती तुम्हाला येत असतील तर ती सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. आणि नाही जमलं तर फक्त एवढं म्हटलं तरी चालतं. फक्त ओम केशवायन नारायण किंवा माधवायन गोविंदायन महा हे म्हणता येते. हे 2 वेळा रिपीट करायचं. आणि नंतर हातामध्ये आपल्याला 2 पळ्या पाणी घ्यायचं, अक्षता फूल घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आणि म्हणायचं आहे मी विष्णूचे स्मरण करून आज 27 ऑगस्ट रोजी टायमिंग सांगायचं माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी पूजा करत आहे. तर आपलं गोत्रसुद्धा सांगायचं. तर विघ्ननाश व्हावा किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी ही पूजा करत आहे असं आपल्याला संकल्प करायचा आहे. नंतर कलश पूजन करायचं. अक्षता फूल हळदी कुंकू वाहून आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची. नंतर इथं आपल्याला बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी घेऊ शकता किंवा बाप्पांची मूर्ती असेल तर ती घेतली तरी चालते. तर सुरुवातीला आपल्याला
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर थोड्या अक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत आणि बाप्पांना आव्हान करायचं आहे. तर मी तुम्हाला पूजेमध्ये स्थान देत आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. असं आपल्याला 2 वेळा करायचं आहे. 2 वेळा अक्षता बाप्पांच्या मूर्तीवरती टाकायच्या. नंतर जिथं आपण बाप्पांची दुसरी मूर्ती ठेवलेली आहे त्यावरती टाकायचं आणि हे 2 वेळा करायचं. आणि श्री गणेश देवता अभ्यो नमः आह्वायामी आह्वानार्थी अक्षतां समर्पयामी. तर अशा पद्धतीने बाप्पांना आव्हान करायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची. तर इथं बाप्पांना आपल्याला श्री महागणपतेन महाशुद्धोदक स्नानम समर्पयामी. आणि जसं किंवा मराठीत आपल्याला म्हणायचं, हे बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. हे बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आपल्याला जरी संस्कृतमधलं मंत्र वगैरे नाही जमलं तर तुम्ही तुमच्या भाषेत तुम्हाला जसं जमेल तसं म्हणू शकता. आणि बाप्पांचा ओम गणपते महा म्हणत आपल्याला हे 5 वेळा शुद्ध पाण्याने, नंतर 5 वेळा पंचामृताने आणि नंतर 5 वेळा शुद्ध पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला पळीमध्ये थोडंसं हळदी कुंकू तांदूळ टाकून आपल्याला शेवटी त्यानं स्नान घालायचं आहे. तर नंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आणि इथं विड्याचं पान ठेवलेलं आहे त्यावरती फुलं तांदूळ ठेवू शकता अक्षता. आणि बाप्पांच्या मूर्तीला इथं आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध व्हायचा आहे, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आहे. बाप्पांच्या समोर हे ठेवलं तरी चालतं. आणि नंतर बाप्पांना वस्त्र अर्पण करायचं आहे. वस्त्रम समर्पयामी म्हणजे हे बाप्पा मी तुम्हाला वस्त्र अर्पण केलेलं आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. नंतर आपला ना उजवा हात बाप्पांच्या हृदयावरती आणि डावा हात आपल्या हृदयावरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आणि आपण जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्यामध्ये प्राण आणायचे आहेत. हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातील प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये हे प्राण येऊ द्यात. ओम गणपतेन महा म्हणत आपल्याला डोळे झाकून असं म्हणायचं आहे. आणि तसा अनुभव करायचा आहे की आपल्याला ह्या जे आपण बाजारातून आणतो तेव्हा ती नुसती मूर्ती असते आणि आता यामध्ये प्राणप्रतिष्ठा आलेली असते किंवा प्राण स्थापित झालेली असतात. नंतर तुपामध्ये दुर्वा पडवायच्या आहेत. त्या आपल्याला बाप्पांच्या डोळ्याला, हाताला, पोटाला आणि पायाला लावायच्या आहेत. आणि आता आपण असं समजून जायचं की मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत आणि आपण साक्षात बाप्पा आपल्या समोर आहेत आणि मनोभावे आता पूजेला सुरुवात करायची आहे. तर इथं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये फूल बुडवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ओम महागणपतेन महाशुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणत आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. नंतर पंचामृत शिंपडायचं आहे आणि नंतर पाण्याने असा 3 वेळा. आता ही जी ह्याची मूर्ती असल्यामुळे आपण डायरेक्ट अभिषेक करू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. तर नंतर आपण बाप्पांना हे बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. अगदी साध्या सोप्या संस्कृतमध्ये सगळ्यांनाच जमलं असं नाही. तर सुरुवातीला अष्टगंध लावायचा किंवा चंदन लावायचं, नंतर हळदी कुंकू लावायचं. अक्षतम समर्पयामी बाप्पांवरती थोड्याशा अक्षता टाकायच्या. हे बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करते, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तर अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांची ही जी आहे ती पूजा करून घ्यायची आहे. नंतर बाप्पांना जानवं घालायचं आहे. तर हे बाप्पा मी तुम्हाला जानवं अर्पण करते. तर जानवं आपल्याला उजव्या हातातून अशा पद्धतीने घालायचं आहे. नंतर आपल्याला जे वस्त्रमाळ बनवलेले आहे, हे वस्त्रम समर्पयामी, हे बाप्पा मी तुम्हाला वस्त्र अर्पण करत आहे. विविध प्रकारची फुलं किंवा जे फुलं तो हार तुम्ही जे काही आणलं असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. नंतर दुर्वा आघाडा आहे हराळी, तर ते अर्पण करायचं आहे. नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता. संस्कृतमधले मंत्र जमत असतील तर ते म्हणा, नाही जमलं तर तुम्ही तुमच्या भाषेत जसं तुम्हाला जमतंय, शेवटी भाव महत्त्वाचा असतो, त्या पद्धतीने करायचं आहे. नंतर जी घंटा आहे ती सुद्धा इथं आपल्याला उजव्या बाजूला ठेवायची आहे बाप्पांच्या. आणि हळदी कुंकू अक्षता समर्पयामी म्हणत आपल्याला हे सगळं अर्पण करायचं आहे. नंतर फूल व्हायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. शंख असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या बाप्पांच्या पूजेमध्ये शंख ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आता नैवेद्यामध्ये बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यासोबतच मोदक जे तुम्ही कोणते बनवले असतील तर ते मोदक, त्याचा नैवेद्य आपल्याला इथं दाखवायचा असतो. तर
तर यातलं तुम्हाला काहीच नाही जमलं तर सरळ आपलं तुम्ही ओम गण गणपते महा ह्या मंत्राचा जप पूर्ण पूजा होईपर्यंत म्हटलं तरी चालू शकतं. शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि देव हा भक्तीचा भुकेला असतो. तो नक्कीच तुमचा भाव बघतो. तुम्हाला जसं येतं त्या भाषेत मनामध्ये कुठली शंका न ठेवता तुम्ही मनोभावी पूजा करा. ती बाप्पांपर्यंत नक्कीच पोचते. नंतर इथं बाप्पांना प्रिय आहे तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. तर पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्यावरती आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. नैवेद्यम समर्पयामी 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं. नंतर आता जे मोदक बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा पाण्याचा मधल्या 2 बोटांनी चौकोन करायचा भरीव आणि त्यावरती हे जे काही तुम्ही मिठाई असेल, पेढे असतील, लाडू असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी आपल्याला ह्याभोवती सुद्धा 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि बाप्पांना छान असा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. घरातील सगळ्यांनी इथं नमस्कार करायचे. तर ही आपली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झालेली आहे. नंतर आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे आणि घरातील सगळ्यांनी मिळून तुम्ही नंतर ही आरती करू शकता. तर सकाळ संध्याकाळ आपण आरती करत असतो. त्याचसोबत रोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य मोदकसुद्धा दाखवत असतो. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने आणि फळं जी काही असतील ते तुम्ही ठेवू शकता. एकाच प्रकारची 5 ठेवली तरी चालतात किंवा 5 प्रकारची 5 फळं ठेवली तरी चालतात. आता इथं कोण 1.5 दिवसाचा वगैरे गणपती असतो तर काही जण अखंड दिवासुद्धा ठेवतात. काहींच्या घरी 5 दिवसाचा असतो. तर अखंड दिवा तुम्हाला लावायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता. तर अगदी साधी सोपी घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तर नक्कीच ती बाप्पांपर्यंत पोचते. तर आपल्याला परत आरती वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जय जयकार करायचा आहे आणि मोठ्या घंटानाद करत आपल्याला अगदी कापूर वगैरे लावून ही आरती करायची आहे. तर ह्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाप्पासाठी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका.